नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो पॉईंट शिकणार आहोत मॅथमॅटिकल लॉजिकचा तो आहे ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू द स्विचिंग सर्किट. म्हणजे लॉजिकचे ॲप्लिकेशन टू द स्विचिंग सर्किट. तर स्विचिंग सर्किट म्हणजे काय असतं ते आपण 11वीला फिजिक्समध्ये पाहिलं होतं. 11वीला फिजिक्समध्ये आपण रेजिस्टर्स इन सिरीज, रेजिस्टर्स इन पॅरलल असे काही पॉईंट पाहिले होते. त्याच टाईपमध्ये स्विचेस इन सिरीज अँड स्विचेस इन पॅरलल त्यामध्ये आपल्याला लॉजिक ॲप्लाय करता येतं. ओके, तर जाऊया आपल्या आजच्या पॉईंटकडं. ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट. ओके, आपल्याला माहीत आहे आपण फिजिक्समध्ये डायग्राम काढताना त्यामध्ये स्विचेस दाखवतो. आधी आपण एक सिंपल स्विच घेऊया. सपोज ह्या ठिकाणी मी एक बॅटरी जोडली, एक लॅम्प जोडला आहे आणि एक सिंगल स्विच घेतलं आहे. याला आपण स्विच म्हणतो. ओके, त्याला मी सपोज नाव दिलं S1. बॅटरी जोडली, एक स्विच आणि एक लॅम्प घेतला आहे. जर मी हे स्विच ऑन केलं तर हा लॅम्प ऑन होईल. ओके, एक सिंगल स्विच आलेलं आहे. पण सपोज ह्या सिंगल स्विचऐवजी त्या सर्किटमध्ये 2 स्विच आले किंवा 2पेक्षा जास्त स्विच आले तर काय, तर त्याचे पॉसिबल कॉम्बिनेशन तयार होतात. ओके, मग आता मी जर असं सर्किट घेतलं, बॅटरी जोडली, एक लॅम्प घेतला आहे आणि ह्या ठिकाणी मी 2 स्विचेस घेतलेले आहेत. त्याला नाव दिलं आहे S1 अँड S2. ओके, मग ह्या टाईपचं जे कॉम्बिनेशन आलं आहे, सरळ एक लाईनमध्ये 2 स्विच आलेत, ह्याला म्हणतात सेरीज कॉम्बिनेशन किंवा स्विचेस इन सेरीज. स्विचेस इन सेरीज. तर डायग्रामकडे जर बघितलं, सपोज मी हे स्विच S1 ऑन केलं आहे, हा लॅम्प ऑन होईल का, तर नाही होणार. का नाही होणार? स्विच S1 जरी ऑन केलं तर स्विच S2 ऑफ आहे, म्हणजे पुढे करंट जाणार नाही, लॅम्प ऑन होणार नाही. सपोज मी स्विच S2 ऑन केलं आहे आणि स्विच S1 ऑफ ठेवलं आहे, तरी हा लॅम्प ऑन होणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय, हा लॅम्प जर मला ऑन करायचा असेल तर मला स्विच S1 आणि स्विच S2 हे दोनही ऑन करायला लागतील. स्विच S1 अँड स्विच S2, S1 अँड S2. अँड आलं. अँड म्हणजे काय, लॉजिकमध्ये कंजंक्शन असतं. ओके, म्हणजे ह्या केसमध्ये जर S1 अँड S2 दोनही स्विचेस ऑन असतील तरच हा लॅम्प ऑन होतो. लक्षात येतं आहे? मग हेच आपण लॉजिकच्या भाषेत कसं लिहू शकतो? लेट P म्हणजे स्विच S1, Q म्हणजे स्विच S2 आणि L म्हणजे द लॅम्प. हा L म्हणजे लॅम्प असेल, P म्हणजे S1 स्विच, Q म्हणजे S2 स्विच जर असेल तर लॉजिकच्या लँग्वेजमध्ये मी ह्याला कसं लिहू शकतो? द लॅम्प विल बी ऑन इफ द स्विच P अँड Q आर ऑन. म्हणजेच मी कसं लिहिणार? द लॅम्प विल बी ऑन इफ द स्विच P म्हणजे S1 अँड स्विच Q विल बी ऑन. लक्षात येतं आहे? म्हणजे जर सिरीज कॉम्बिनेशन असेल तर आपण तिथं लॉजिकमध्ये काय घेणार? कंजंक्शन घेणार. म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन सर्किटला तुम्ही कंजंक्शन असं लिहू शकता. लॅम्प इज ऑन इफ P अँड Q. म्हणजे स्विच S1 आणि S2 दोनही ऑन असतील तर लॅम्प ऑन होईल. ओके, आता दुसऱ्या टाईपच्या कॉम्बिनेशनकडे जाऊया. सपोज मी सर्किट थोडं चेंज केलं. सपोज मी सर्किट असं घेतलं आहे, ह्या ठिकाणी मी आता 2 ब्रांच क्रिएट केल्या. फर्स्ट ब्रांचला मी स्विच S1 घेतलं आहे आणि सेकंड ब्रांचला मी स्विच S2 घेतलं आहे.
आता बघा, मी फक्त स्विच S1 ऑन केलं, लॅम्प ऑन होणार. किंवा मी फक्त स्विच S2 ऑन केलं, S1ला ऑफ ठेवलं, तरी लॅम्प ऑन होणार. म्हणजे ह्या केसमध्ये काय होतं, स्विच S1 और S2 दोन्हीपैकी कुठलंही एक स्विच ऑन असेल तरी लॅम्प ऑन होणार आहे. मग हे जे कॉम्बिनेशन असतं ह्याला म्हणतात पॅरलल कॉम्बिनेशन किंवा स्विचेस इन पॅरलल. ह्या कॉम्बिनेशनला स्विचेस इन पॅरलल किंवा पॅरलल कॉम्बिनेशन असं म्हणतात. मग हेच लॉजिकली मी कसं एक्सप्रेस करणार, लेट P म्हणजे स्विच S1, Q म्हणजे स्विच S2 आणि L म्हणजे द लॅम्प असेल, तर लॉजिकली मी ह्याला काय लिहिणार, L इक्वल टू द स्विच S1 और द स्विच S2 म्हणजेच काय, P और Q. लक्षात येतं आहे? म्हणजे याच्यावरून काय क्लिअर झालं, जर सिरीज कॉम्बिनेशन असेल तर आपल्याला अँड घ्यायचं आहे, आणि जर पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे दोन ब्रांच किंवा दोनपेक्षा जास्त ब्रांच क्रिएट होत असतील तर आपल्याला घ्यायचं आहे पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजेच डिसजंक्शन घ्यायचं आहे, म्हणजेच ऑर घ्यायचं आहे. लक्षात येतं आहे? त्यानंतर अजून एक पॉईंट असतो यामध्ये, स्विचिंग टेबल किंवा त्यालाच इनपुट आउटपुट टेबल असंही म्हणतात. तर तो इनपुट आउटपुट टेबल म्हणजे फार वेगळं काही नसतं. आपण चॅप्टरच्या सुरुवातीपासून ट्रूथ टेबल शिकलेलो आहोत, ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचे. तर स्विचिंग टेबल म्हणजे ट्रूथ टेबलच असतो, फक्त कॅपिटल Tच्या ऐवजी 1 घ्यायचा असतो आणि फॉल्सच्या ऐवजी 0 घ्यायचं असतं. म्हणजे तुम्ही जे ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचे शिकलेले आहात तेच ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचे, फक्त Tच्या ऐवजी 1 घ्यायचा आणि Fच्या ऐवजी 0 घ्यायचा असतो. त्याला म्हणतात स्विचिंग टेबल और इनपुट आउटपुट टेबल. ओके, लक्षात येतं आहे? तर आपण दोन कॉम्बिनेशन शिकलो, एक सिरीज कॉम्बिनेशन म्हणजेच कंजंक्शन आणि पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजेच डिसजंक्शन. तर यावरचे आपण काही प्रॉब्लेम सॉल्व करूया, म्हणजे कन्सेप्ट अजून क्लिअर होईल. ओके, ॲप्लिकेशन ऑफ लॉजिकमध्ये 3 टाईपचे प्रॉब्लेम असतात, त्यातले आपण काही प्रॉब्लेम घेऊया. एक फर्स्ट टाईपचा प्रॉब्लेम असा असतो की तुम्हाला एक सर्किट दिलेलं असतं आणि त्या सर्किटचा तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म म्हणजेच लॉजिकल एक्सप्रेशन लिहायचं असतं. सेकंड टाईपचा प्रॉब्लेम असतो, तुम्हाला लॉजिकल एक्सप्रेशन किंवा सिम्बॉलिक फॉर्म दिलेला असतो आणि त्यावरून सर्किट ड्रॉ करायचं असतं किंवा कन्स्ट्रक्ट करायचं असतं. तर आपण पहिला प्रॉब्लेम असा घेऊया, एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट सिम्बॉलिकली. जे सर्किट दिलेलं आहे त्याला सिम्बॉलिकली तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याचा इनपुट आउटपुट टेबल लिहायचा आहे. इनपुट आउटपुट टेबल लिहायचं आहे. ओके, तर फर्स्ट सर्किट घेऊया आपण. S1, S2, हे सर्किट दिलेलं आहे. ह्या सर्किटचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे आणि त्याचा स्विचिंग टेबल म्हणजेच इनपुट आउटपुट टेबल ड्रॉ करायचा आहे. ओके, लक्षात येतं आहे? आन्सर लिहिताना मगाशी सांगितल्याप्रमाणे स्विचचे नोटेशन लिहायचेत. ह्या ठिकाणी 2 स्विच आलेले आहेत, S1, S2, म्हणजे मी P आणि Q घेणार. S1, S2, S3 जर आले तर मी PQR घेणार. P म्हणजे
द स्विच S1, Q म्हणजे द स्विच S2 आणि L म्हणजे द लॅम्प. ओके, लक्षात येत आहे. S1 आणि S2 म्हणजे P आणि Q असतील, तर S1 डॅश आणि S2 डॅश म्हणजे काय असतं, नॉट P नॉट Q असतं. साईडला थोडं एक्सप्लेन करतो. P म्हणजे जर S1 असेल तर नॉट P म्हणजे काय असतं, S1 डॅश असतं. म्हणजे या S1 डॅशला मी काय म्हणणार, नॉट P असं म्हणणार. जर Q म्हणजे S2 असेल तर नॉट Q म्हणजे काय असतं, S2 डॅश असतं. हा डॅश म्हणजे निगेशन असतं, त्याला कॉम्प्लिमेंटरी स्विच असं म्हणतात. ओके, ह्या सर्किटचा मी आता सिम्बॉलिक फॉर्म लिहिणार. L इक्वल टू, बघा आता असं जायचं आहे. ह्या ठिकाणी सर्किट डिव्हाइड झालं आहे, 3 ब्रांचेस तयार झाल्या. मगाशी सांगितलं मी, ब्रांचेस जर क्रिएट झाला तर त्याला आपण ऑर घेत असतो. ओके, मग आता मी पहिलं इकडून जाणार, सिम्बॉलिक फॉर्म लिहिता आणि मी इकडून खाली यायचं म्हणजे सोपं जातं. पहिल्या ब्रांचला कोण आहे, S1. S1 म्हणजे कोण आहे, P. ऑर म्हणजे करंट इथं आल्यानंतर ते एकतर इकडून जाणार किंवा इकडून जाणार किंवा इकडून जाणार आहे. ऑर आहे धिस ब्रांच ऑर धिस ब्रांच ऑर धिस ब्रांच. ऑर म्हणजे डिसजंक्शन येणार आहे. मग फर्स्ट ब्रांचला जर गेलं तर तिथं कोण आहे, S1 म्हणजेच P. ऑर सेकंड ब्रांचला जर गेलं तर कोण आहे, S2 म्हणजे Q आहे. आणि थर्ड ब्रांचला जर गेलं, ऑर थर्ड ब्रांचला ॲट अ टाईम 2 स्विच मिळालेले आहेत. एका लाईनमध्ये 2 स्विच, सलग 2 स्विच आले तर त्याला आपण सिरीज म्हणतो. आणि सिरीज म्हणजे काय असतं, अँड असतं. ओके, तर मग हा S1 डॅश म्हणजे कोण, नॉट P अँड नॉट Q. हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. लक्षात येतं आहे. पुन्हा एकदा सांगतो, इथं आल्यानंतर 3 ब्रांचेस झाल्यात. करंट एकतर धिस ब्रांच ऑर धिस ब्रांच ऑर धिस ब्रांच असं जाणार आहे. म्हणजे P ऑर Q ऑर ह्या ठिकाणी 2 स्विचेस सिरीजमध्ये आहेत म्हणजे नॉट P अँड नॉट Q असं जाणार आहे. लक्षात येतं आहे. आता ह्याचा आपल्याला स्विचिंग टेबल म्हणजेच इनपुट आउटपुट टेबल ड्रॉ करायचं आहे. इनपुट आउटपुट टेबल जसं आपण ट्रूथ टेबल ड्रॉ करतो किंवा कन्स्ट्रक्ट करतो तसाच टेबल घ्यायचा आहे. पहिलं घेणार P Q नॉट P नॉट Q. त्यानंतर तुम्ही P ऑर Q ची व्हॅल्यू आधी काढून घेऊ शकता, नंतर त्याचं ऑर ह्याच्याबरोबर घेऊ शकता. आणि लास्ट असं ह्या टेबलमध्ये मी सांगितलं मगाशी की TFच्या ऐवजी 1 0 घ्यायचं असतं. मग 1 1 0 0 1 0 1 0 आपण TTFF TF TF घेत असतो. मग मी 1 1 0 0 1 0 1 0 असं घेणार. निगेशनला 0 0 1 1 0 1 0 1. Qचं निगेशन 1चं निगेशन 0 0चं निगेशन 1 लिहिणार. P ऑर Q 1 ऑर 1 1 1 ऑर 0 1 0 ऑर 1 1 0. T ऑर T T असतं तसंच 1 ऑर 1 1 असतं. T ऑर F 1 असतं तसंच 1 ऑर 0 1 असतं. तोच ट्रूथ टेबल फक्त Tच्या ऐवजी 1 Fच्या ऐवजी 0 घ्यायचं. नॉट P अँड नॉट Q 0 अँड 0 0 0 0 1.
आणि लास्ट ह्या दोघांचं ऑर घ्यायचं आहे. 1 OR 0 1 1 1 1. हा जो टेबल क्रिएट झाला ह्याला म्हणतात स्विचिंग टेबल. लक्षात येतं आहे? अतिशय सिंपल आहे बघा. आता नेक्स्ट टाईपचा आपण प्रॉब्लेम सॉल्व करूया. कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट फ्रॉम गिव्हन सिम्बॉलिक फॉर्म. नेक्स्ट टाईपच्या प्रॉब्लेममध्ये काय असेल, आता तुम्हाला एक सिम्बॉलिक फॉर्म दिलेला असेल आणि त्यावरून स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायचं असेल. ओके. क्वेश्चन असा आहे, कन्स्ट्रक्ट स्विचिंग सर्किट ऑफ फॉलोइंग. मग ह्या केसमध्ये तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म किंवा लॉजिकल एक्सप्रेशन दिलेलं असेल आणि त्यावरून सर्किट कन्स्ट्रक्ट करायचं असेल. ओके. फर्स्ट क्वेश्चन आहे, P or not P and Q. Or not Q and R or not P. P or not P and Q. P or not P and Q or not Q and R or not P. ओके. बघा आता हा सिम्बॉलिक फॉर्म दिला आहे किंवा लॉजिकल एक्सप्रेशन दिलं आहे आणि याचा आपल्याला सर्किट ड्रॉ करायचं आहे. ओके. आन्सर लिहिताना सर्वप्रथम तुम्हाला नोटेशन लिहायला लागतील. ह्यात 3 स्विच आलेले आहेत, P, Q आणि R. मग मी P म्हणजे काय घेणार, द स्विच S1. Q म्हणजे काय घेणार, द स्विच S2. R म्हणजे काय घेणार, द स्विच S3. आणि L म्हणजे काय घेणार, द लॅम्प. ओके. लक्षात येतं आहे? आता आपल्याला सर्किट ड्रॉ करायचं आहे. अतिशय सिंपल असतं, थोडं लक्ष दिलं तर लगेच लक्षात येईल. ओके. कुठलंही सर्किट स्टार्ट करताना आधी एक बॅटरी काढून घ्यावी, बॅटरी नंतर लॅम्प काढून घ्यावा. ओके. प्रत्येक सर्किटला बॅटरी आणि लॅम्प तर कंपल्सरी असतो, तो ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता मेन पार्ट इथं बघून आपल्याला हा मेन पार्ट काढायचा आहे. तर सर्किट ड्रॉ करताना सर्वप्रथम जो मेन क्लॉज आहे, कंजंक्शन का डिसजंक्शन, ते बघायचं. म्हणजे बघा, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट, ह्या दोघांचं काय दिलेलं आहे तुम्हाला, ऑर. हा एक मेन ब्रॅकेट आहे, दुसरा मेन ब्रॅकेट, आणि त्या दोघांचं काय दिलेलं आहे, ऑर दिलेलं आहे. ऑर म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन असतं. लक्षात येतं आहे? ऑर म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन असतं, म्हणजे त्या ठिकाणी 2 ब्रांचेस क्रिएट होणार. मग ह्या ऑरच्या मी काय करणार, 2 ब्रांचेस क्रिएट करणार. लक्षात आलं आहे? मग आता फर्स्ट ब्रांचला हा टेबल असेल आणि सेकंड ब्रांचला हा असेल. फर्स्ट ब्रांचला हे स्विचेस असतील आणि सेकंड ब्रांचला हे स्विचेस असतील. मग आधी आपण जी फर्स्ट ब्रांच होती त्या फर्स्ट ब्रांचला ड्रॉ करूया. मग मी आता फोकस कुठे करणार, फक्त फर्स्ट ब्रांचला फोकस करणार आणि नंतर सेकंड ब्रांचला फोकस करणार. मी आता ह्या फर्स्ट ब्रांचकडे जाणार. मग फर्स्ट ब्रांचमध्ये बघायचं आहे की मेन कॉम्बिनेशन कोणतं आहे. तर ह्या फर्स्ट ब्रांचमध्ये P आणि हा ब्रॅकेट, ह्या दोघांचं काय आलेलं आहे, ऑर आलेलं आहे.
लेफ्ट ब्रांचला ह्या दोघांचं ऑर आलेलं आहे. म्हणजे मला पुन्हा 2 ब्रांच करायला लागतील. म्हणजे ही जी ब्रांच होती याच्या पुन्हा 2 ब्रांच करायला लागतील. आणि ह्या फर्स्ट ब्रांचला मी कोण घेणार? पी. स्विच पी म्हणजे काय आहे? S1. ओके. ऑर ह्या सेकंड ब्रांचला पुन्हा 2 स्विच आलेत, पण ते अँडमध्ये आलेत. अँड म्हणजे सरळ एका लाईनमध्ये सिरीज कॉम्बिनेशन घ्यायचं असतं. मग मी आता ह्या ब्रांचला 2 स्विच घेणार. पहिलं स्विच घेणार नॉट पी म्हणजे S1 डॅश आणि दुसरं स्विच घेणार Q म्हणजे S2. ओके. म्हणजे जी लेफ्ट ब्रांच होती ह्या लेफ्ट ब्रांचला आपण स्टडी केलं, त्यात ऑर होतं पी आणि ह्या ब्रॅकेटचं ऑर होतं. मग ह्या लेफ्ट ब्रांचचे मी परत 2 ब्रांच केल्या. त्याच्या लेफ्ट ब्रांचला पी घेतलं आणि राईट ब्रांचला S1 डॅश S2 घेतलं. लक्षात येतं आहे? म्हणजे आता ह्या ब्रांचचं आपलं सर्किट ड्रॉ करून झालं. आता मी राईट ब्रांचला जाणार. राईट ब्रांच म्हणजे ही इकडं आहे. आता मी राईट ब्रांचला फोकस करणार. राईट ब्रांचमध्ये हा आणि हा नॉट पी ह्या दोघांचं पुन्हा ऑर आहे. म्हणजे ह्या ब्रांचच्या मला पुन्हा 2 ब्रांच करायला लागणार. ओके. मग ह्या ठिकाणी नॉट क्यू अँड आर असं आहे. नॉट क्यू अँड म्हणजे सिरीज घ्यायचं आहे. नॉट क्यू म्हणजे S2 डॅश, आर म्हणजे S3 आणि याच्या राईट ब्रांचला नॉट पी आहे. नॉट पी म्हणजे काय? S1 डॅश. हे पुढे येणार. मग आता हे 2 जोडून घ्यायचे आणि कॉम्बिनेशन 1 करून इथे जोडून टाकायचं. हे झालं रिक्वायर्ड सर्किट. लक्षात येतं आहे? पुन्हा एक्सप्लेन करतो. सर्किट ड्रॉ करताना स्विच किती आले ते बघायचे, त्याचे नोटेशन लिहायचे. सर्किटमध्ये जे मेन 2 ब्रॅकेट असतील त्याचं ऑर आहे की अँड म्हणजे ऑर आहे की अँड म्हणजेच त्याचं पॅरलल आहे की सिरीज आहे ते बघून घ्यायचं. ह्या केसमध्ये हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट याचं ऑर आहे म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन आहे. म्हणजे मी सर्किट काढताना असं इथपर्यंत आलो. याच्यात 2 ब्रांच करून ठेवल्या. लेफ्ट ब्रांचला हे सर्किट ड्रॉ करणार, राईट ब्रांचला हे सर्किट ड्रॉ करणार. मग मी ह्या सर्किटकडे जाणार. ह्या ब्रॅकेटमध्ये पुन्हा पी आणि ह्या ब्रॅकेटचं ऑर आहे. ऑर म्हणलं परत 2 ब्रांच करावं लागणार. म्हणजे इथं मी 2 ब्रांच केल्या. फर्स्ट ब्रांचला पी घेतला. सेकंड ब्रांचला हा ब्रॅकेट म्हणजे S1 डॅश आणि S2चं सिरीज आहे ते कंबाईन करून इथं आणलं. ह्या ब्रांचसाठी हा ब्रॅकेट आणि नॉट पी याचं ऑर आहे. म्हणजे ह्या ठिकाणी पुन्हा 2 ब्रांच क्रिएट होणार, पॅरलल होणार. फर्स्ट ब्रांचला मी S2 डॅश S3 याचं सिरीज कॉम्बिनेशन घेणार आणि सेकंड ब्रांचला S1 डॅश घेणार. हे 2 एकत्र करून फायनली सर्किटला जोडून देणार. हे झालं रिक्वायर्ड सर्किट. लक्षात येतं आहे? अतिशय सोपं आहे बघा. होप सो जे शिकवलं ते लक्षात आलं असेल. थँक्यू.